नमस्कार मित्रांनो, आज आपण आनंदवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. तर या आनंदवाडी ही गंगाखेड तालुक्यामध्ये आहे. तर या ठिकाणी आपण जे प्लॉटमध्ये उभा आहोत हे कापसाचा प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी जबरदस्त आपल्या इंडिया ॲग्रो कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, ओलिप सुपर 16, भुवास्त्र सुपर, एम-आय स्प्रे यांचा याने वापर केलेला आहे. तर या ठिकाणी जबरदस्त असे रिझल्ट आलेले आहेत, तिथं तुम्ही पाहू शकता आणि बघू शकता की कापूस तर माझ्या खांद्याला लागत आहे, बघू शकता. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर 1.5x4 वर कापूस लावलेला आहे, कापासाची बघू शकता. आणि पाठीमागे बघू शकता की हे शेत बी एवढं काही भारी नाही, तर डोंगर भागाचं शेत आहे. आणि त्याचबरोबर यांनी आंतरपीक म्हणून मुगाचं घेतलेलं आहे पीक. तर मुगाचं सुद्धा तुम्ही पाहू शकता, मुगाचे शेंगाची तुम्ही लांबी बघू शकता. बघू शकता की हा मुगाचा पण किती रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. त्यांनी आंतरपीक घेतलेलं आहे, जाडी बघू शकता, शेंगा बघू शकता. आणि मुगाचं विशेष म्हणजे तुम्ही बुड पण बघू शकता किती नंबर 1. आणि ह्याला मुळा बिळा आणि ह्याचं बुडाची जाडी बघू शकता. तर जबरदस्त असे इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत तर ते ह्या शेतामध्ये त्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. आणि आज आपण या शेतामध्ये उभा आहोत. तर बघू शकता कलर, फिनिशिंग, उंची आणि ज्या झाडाचे फुटवे आहेत, कळा आहे, काळी कळा आहे. आणि यावर्षी तर पाऊस जास्त झाल्यामुळं कापसं लोकांचे पिवळे पडले, पण ह्या शेतामध्ये कापूस पिवळा पडलेला नाही कुठल्याच प्रकारचा. आणि कळा म्हणजे कांद्याच्या पातीवरी नंबर 1 काळी कळा आहे, उंची बी नंबर 1 आहे, मेंटेनमध्ये आहे. तर ह्या शेतामध्ये तर आपण खरोखरच जे प्रोडक्ट वापरले त्या शेतकऱ्यासंग आपण चर्चा करूता. आणि माझं नाव बळीराम चाटे, मी सर्वांचं डबल एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि जे शेतकरी आहेत त्याचं पण हार्दिक स्वागत करतो की त्यांनी या शेतामध्ये आपलं ऐकून प्रोडक्ट वापरले आणि जबरदस्त असे रिझल्ट घेतले. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर समजा तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमच्या शेतामध्ये खताची डोस किती झाली? एकच आहे. तर बघा, पाहू शकता की फक्त 1 खताचा डोस दिलाय, त्याच्यामध्ये आपलं भुवस्त्र सुपर वापरलंय. तर समजा भुवस्त्र सुपर वापरल्यामुळं जे तुमच्या शेतामध्ये समजा जे उन्नीचा प्रकार होता ते नेमकं तुम्ही सांगू शकता की कसं कसं झालं? उन्नी आमच्या कापसाला लागली होती. एक लहान असतानाच कापूस एक गुडघ्याच्या खाली असताना उन्नी लागली होती. मग मी नंतर चाटे साहेबाकडे गेलो. त्यांनी सांगितलं, चाटे सरनं सांगितलं की बाबा हे औषध दिल्याच्या नंतर उन्नी राहते. मी म्हणलं उन्नी अशी एक मरण्याची कुठलीच हे नाही. तर ते म्हणले निघून वापरतो आणि बघ. मी आणलं त्यावेळेस उन्नीचं औषध आणलं आणि ते आपलं उन्नीचं ते खातं आणून मी कापसाला घातला. एक बॅग 2 किलोची होती. ती बॅग एका पोत्यामध्ये टाकली. एकच पोतं मी DAPचं आणि ती एक बॅग टाकली आणि खात घातला. तर ते उन्नी नाही अशी झाली. आणि त्याच्यामध्ये गांडूळ हे मुगाच्या ह्याच्यामधून उपशिल्याच्या नंतर मध्ये वावरामध्ये गांडूळचा पण हे झाला आणि उन्नीचा पण नायनाट झाला समजा. आणि कापसाची एक बाहेरची फवारणी घेतली. आणि ह्या बघू शकता हे ओलिप सुपर 16 आहे. ओलिप सुपची मागून जे फवारणी घेतली त्यानं असा वाढ केला. पण माझा अनेक देखील कापूस फुटवा असता, त्याच्यामध्ये मूग होता म्हणून त्या कापसाला माझ्या कापसाला हे झालं नाही, फुटवा झाला नाही. मध्ये मुगाचं पण मला एक 7-8 क्विंटल उत्पन्न निघालं. एक 4 क्विंटल किती होऊ शकते समजा त्याच्यातून उत्पन्न तुमचं? 8 क्विंटल झालं तर 8 क्विंटल मुगाचं उत्पन्न निघालं मला त्या ह्याच्यामध्ये. आंतरपीक घेतल्यामुळं कापसाची समजा तर त्यांनी आंतरपीक घेतलंय मुगाचं, त्याचा पण त्याला 8 क्विंटल ते 10 क्विंटल ह्याच्यामध्ये मुगाचं तुम्ही जे पाहू शकता त्याच्यातून ह्याच्यामध्ये मूग होता. तर त्यांनी त्या मुगाचा उपटून काढलेला आहे. तरी पण एवढा जाजावा असताना सुद्धा आपल्या भुवस्त्र सुपरनं काम केलेलं आहे आणि ओलिप सुपर 16ची त्यांनी फवारणी घेतली आहे. आणि समजा तुमच्या आधी या शेतामध्ये गांडुळाचं प्रमाण होतं का? नव्हतं. आणि मी ज्यावेळेस हे खत घातला त्यावेळेस मला असा रिझल्ट चांगला आला. मी अनेक पण त्याला दुसरी पण डोस आता त्याच खताचा आणि 12-32-16चा देणार. समजा भुवस्त्र समजा आपलं आणि ही फवारणी जे तुम्ही घेतला तुमच्या गावात इतर लोकांनी जे घ्यायला नाही, तर त्याच्यामध्ये नाही तुमच्या कापसामध्ये किती फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे. आमचा कापूस बघायचा आणि ते पण बघायचा कसा आहे ते. म्हणजे गावामध्ये नंबर 1 आहे ना? गावामध्ये नंबर 1 आहे. फक्त आणि बोंडाची पण साईज मी पाहिली वावरामध्ये, तर नंबर 1 अशी बोंडाची पण साईज आहे. आणि शेतकरी तर तुम्ही खुश आहोत की समजा खुश आहोत, रिझल्ट नंबर 1 आहे. नंबर 1 रिझल्ट आहे. तर समजा तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? शेतकऱ्याला हे प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं. समजा शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी एकच फवारणी आणि आपलं 2 फवारणी आणि एकच खात टाकला. दुसरी बारचा डोस मला द्यायचा आहे. मी मूग काढायचं चालू आहे समजा. म्हणजे बघू शकता मित्रांनो, हे आपल्या कंपनीचं ओलिप सुपर 16 आहे. तर ओलिप सुपर 16 तुम्ही झाड लावल्यापासून ते निघजेपर्यंत धान ह्याचा वापर कोणत्या बी औषधामध्ये टॉनिक म्हणून तुम्ही करू शकता. का तर ह्याचं कामच आहे मुळाचा ग्रोथ करणं, बुडाची साईज वाढविणं, उंची वाढविणं, फुटवे करणं, फळाची साईज सेम करणं.
आणि तुम्ही भारतातल्या कुठल्याही पिकाला याचा वापर कोणत्याही अवस्थेमध्ये घेऊ शकता आणि शेती तुमची सुपीक करू शकता. आणि नंबर 1 असं जे फळाचा ग्रोथ आहे, कुठल्याही धान्याचा ग्रोथ आहे, तर तो तुम्ही करू शकता. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही शेतकऱ्यांना वापरू शकता. आणि जर तुम्हाला बोंड जर पाहिजे झाली तर सेम एका साईजचे तुम्हाला मी दाखवू शकतोय. तर इकडे जरा तुम्ही बघू शकता, ही एकच झाड आहे. तर ह्या झाडाचे जे बोंडाची साईज आहे तुम्ही बघू शकता, कुठल्याही बोंडाची साईज बघू शकता, सेम टू सेम साईज आहे. हे फक्त ओलिप सुपर 16चीच पॉवर आहे. म्हणजे इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते हर एक प्रोडक्टमध्ये दम आहे. त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यानं प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. आणि हे शेतकरी समाधानी आहेत. जास्तीत जास्त ऑल इंडियातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी याचा वापर करावा. जय इंडिया ॲग्रो, जय MI लाईफस्टाईल.